श्री स्वामी समर्थ. तर पहिल्यांदा तर तुम्ही मला माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्या डेलीचे ब्लॉग येऊन जाणार आहेत असेच रोज. तर इथे मी आज चपात्याचं पीठ वगैरे मळून घेतलं. तसंच मी आज कोबीची भाजी केलेली आहे सकाळची. अशा प्रकारे कोबीची भाजी करते मी डाळ टाकून. चपाती आणि कोबीची भाजी झालेली इथे. आणि नंतर मी किचन वट्टा आवरायला घेतला आहे. आज शुक्रवार होता त्यामुळे किचन वट्टा वगैरे चांगला साफ करून घेतला. म्हणजे हा ब्लॉक कालचा आहे. अशा प्रकारे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तसंच फर्निचर वगैरे जरा पुसून घेतलं सगळं. आणि नंतर शेगडीची पूजा वगैरे केली. शुक्रवारची मी शेगडीची पूजा करते, शुक्रवारी नाही तर मंगळवारी. त्यानंतर मी इथे मुलाला शाळेत सोडायच्या वेळेस इथे आले होते. तर इथे स्टॉल लागला होता भांड्यांचा. तिथे मी 2 भांडी घेतली ती. तर हे भांडं आहे ना, मला एक भांडं 100 रुपयाला पडले. हे पॅन आणि एक तवा. म्हणजे पहिली पण एक कढई घेतली होती, ती पण 100 रुपयालाच घेतली होती. तर खूप म्हणजे त्या कढईपेक्षा ह्यांची दोघांची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे जास्त जाड आहे त्याचं खालचं बूड वगैरे. मला आता व्हिडिओमध्ये आपल्याला लागतं त्यामुळे घेतले ते. तुमची इथे अशा प्रकारची भांडी येतात का ते मला नक्की कमेंट करून सांगा. तवा पण खूप छान आहे. बघू आता किती दिवस टिकतो आहे ते. त्यानंतर मी कपाट आवरायला घेतलं. कपाट वगैरे आवरून झालं असं. आणि इथे मी अशा प्रकारे कपाट वगैरे आवरून घेतलं इथे. आणि हे इथं मी वर्क केलेले ब्लाऊज आहेत. तर अशा प्रकारे मी एका डब्यामध्ये याच्यामध्ये ठेवून देते बॉक्समध्ये, त्यामुळे खराब होत नाही. आणि इथे मी पेंटिंग केलेलं आहे महादेवाचं, क्योंकि महाशिवरात्रीला घालून म्हणून ब्लाऊज पण अर्धाच झाला, शिवून पण झाला नाही, लोकांचीच करत बसले होते. तर हा माझा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब